श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. नमस्कार माझे स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण बोलणार आहोत हनुमान जयंती 2026 बद्दल. आणि मित्रांनो, यावर्षी खूप लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, हनुमान जयंती 1 एप्रिलला आहे का 2 एप्रिलला? तर चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हनुमान जयंती कधी आहे? हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी पौर्णिमा तिथी 1 एप्रिल सकाळी 7:06 सुरू होते आणि 2 एप्रिल सकाळी 7:41 पर्यंत असते. पण आपल्या धर्मात एक महत्त्वाचा नियम आहे. उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते तीच मानली जाते. म्हणूनच हनुमान जयंती 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर ही वेळ लक्षात ठेवा. सकाळचा शुभ वेळ 6:10 ते 7:44 आणि संध्याकाळचा शुभ वेळ 6:39 ते 8:06. ब्रह्ममुहूर्त सर्वात पवित्र वेळ मानली जाते. 4:38 ते 5:24. या वर्षीचा विशेष योग आहे. यावर्षी हनुमान जयंतीला ध्रुव योग आणि हस्त नक्षत्र असा खूप शुभ संयोग आहे. म्हणजेच या दिवशी केलेली पूजा आणि नामस्मरण याचा अनेक पट फायदा मिळतो. हनुमान पूजेची सोपी विधी: सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि शक्य असल्यास लाल कपडे परिधान करा. समोर हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि मग सिंदूर अर्पण करा. चमेलीचं तेल अर्पण करा. लाडूचा नैवेद्य दाखवा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा. शक्तिशाली मंत्र: रोगांपासून संरक्षणासाठी ओम नमो भगवते वा अंजनाय महाबलाय स्वाहा. शत्रू निवारण्यासाठी ओम हनुमंते रुद्रात्मकाय हम फटू. यशासाठी ओम हनुमंते नमः. स्वामी समर्थांनी सांगितलेली हनुमान सेवा माझ्या स्वामी भक्तांनो, ही फक्त माहिती नाही, ही अनुभवातून आलेली सत्य सेवा आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, राम आणि हनुमान यांची सेवा एकत्र करा. मारुतीच्या मंदिरात जा, रामरक्षा वाचा, हनुमान स्तोत्र वाचा. अत्यंत प्रभावी स्तोत्र. ही स्तोत्र खूप शक्तिशाली आहेत. मारुती स्तोत्र, हनुमान वडवानल स्तोत्र, बजरंग बाण, हनुमान चालीसा, पंचमुखी हनुमान कवच. ही फक्त शब्द नाहीत, हे तुमचं आयुष्य बदलू शकतात. 100% कशासाठी ही सेवा करावी? जर तुमच्या आयुष्यात भीती असेल, कर्ज असेल, कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील, घरात भांडणं असतील, अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर ही सेवा नक्की करा. मित्रांनो, हनुमान जयंती हा फक्त सण नाही, ती एक संधी आहे आपल्या आयुष्यात बदल घडवण्याची. जर तुम्ही श्रद्धेने मनापासून ही सेवा केली तर हनुमान तुमच्या हाकेला नक्की धावून येतील. श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. जय श्री राम. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.